नाशिक महापालिकेने निवडणुकीसाठीचा आरक्षित अहवाल निवडणूक आयोगाला सादर केलेला आहे. तर 11 नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत काढली जाणार आहे. तर 2 डिसेंबरला अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे. नांदेडच्या हदगावमध्ये भर पावसातही रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलंय. काम उरकून टाकण्यासाठी कंत्राटदारानं पावसातही डांबरीकरण केलंय. यावर आता बांधकाम विभाग काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून ज्या अपेक्षा ठेवायला हव्यात त्या अपेक्षा भारतीयांना राहिल्या नाहीत असं वक्तव्य मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलं. तसंच जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका अशी विनंतीही त्यांनी केली. कुडाळ मालवण मार्गावरील खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे पक्षानं बैलगाडी आंदोलन केले. अनेक दिवसांपासून या मार्गाची दुरावस्था झाली आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत माजी आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आलं. विश्वविजेत्या महिला खेळाडूंचा सत्कार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. राज्य सरकार महिला खेळाडूंचा सत्कार करणार असून त्यांना रोख पारितोषिकही देणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यातील श्री राजेश्वर मंदिरात पारंपरिक हरिहर मिलन सोहळा उत्साहात पार पडला. भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांच्या ऐक्याचं प्रतीक मानलं जाणाऱ्या या सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली. यावेळी मंदिर परिसर विद्युत रोषणाईनं उजळून निघाला. चंद्रपुरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे 120% एवढा पाऊस झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या धानांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे सरकारनं तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर नागरिकांना 14 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना सादर करता येतील. चौकशीसाठी 4 अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली. रोड नाही तर वोट नाही असे बॅनर नांदेडमध्ये लावलेले आहेत. तेहरान नगरमधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. गेल्या 15 वर्षापासून रस्त्याचं काम केलं नाहीये. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सोलापुरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी 5 महिन्यानंतर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. सोलापूर पूर्व ग्रामीण सरचिटणीसपदी विकास वाघमारे, प्रदीप पाटील या जुन्या कार्यकर्त्यांचीच निवड करण्यात आली आहे. बीडीटी चाळीला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. बीडीटी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच राज्यातील विकास प्रकल्पांमध्ये येत असलेल्या अडचणी दूर करून ते वेळेत मार्गी लावण्याचेही आदेश देण्यात आले. शहापूरमधील जोंधळे कॉलेजमध्ये सिटीझन फर्स्ट पोलिसिंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसंच चोरी झालेला मुद्देमाल मालकांना परत देण्यात आला. भंडाऱ्यात शिवसेना शिंदे पक्षाचा दिवाळी मिलन कार्यक्रम पार पडलेला आहे. कार्यक्रमात बोलताना आमदार भांडेकर यांनी विरोधकांवर टीका केली. तसंच येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत ताकदीने लढणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा वर्धापन दिन पार पडला. महाडच्या चांदे मैदानावर भरपावसात हा सोहळा झाला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. सण उत्सवामुळे पेट्रोल विक्रीत मोठी वाढ झाली आहे. सण उत्सवाच्या काळात प्रवासात वाढ झाल्यानं ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलची विक्री 5 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. मात्र डिझेलची मागणी स्थिर राहिली आहे. यूपीआय व्यवहारांनी नवा विक्रम केला. ऑक्टोबर महिन्यात यूपीआयद्वारे तब्बल 20 अब्ज व्यवहार झाले असून 27 लाख कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली. सणासुदीच्या खरेदीमुळे डिजिटल व्यवहारात वाढ झाली. वाशिमच्या मंगळुरू-पीरमधील शेतकऱ्याच्या मुलानं एमपीएससी परीक्षेत राज्यात 101वा क्रमांक मिळवला. गोविंद सावके असं त्यांचं नाव. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जातं. पुण्यात भारतीय वायुदलातर्फे सेखोन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये 2,500 धावपटूंनी सहभाग नोंदवला. वायुदलाचे जवान, त्यांचे कुटुंबीय, विद्यार्थी तसंच पुणेकरांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेनंतर विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यवतमाळच्या दारव्हा नगर परिषदेनं केलेल्या करवाढीला विरोध करत मनसेनं कर पावत्यांची होळी केली. पालिकेची मनमानी आणि नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कार्तिक पौर्णिमेनिमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आज पहाटे महापूजा संपन्न झाल्यानंतर पालखी मिरवणूक आणि हरिहर भेट धार्मिक कार्यक्रम होणार आहे. उद्या दुपारी त्र्यंबकेश्वर रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. त्र्यंबकेश्वर राजाची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. विमान प्रवास करणाऱ्यांना नागरी उड्डाण मंत्रालयानं मोठा दिलासा दिला. प्रवाशांनी अचानक विमान तिकीट रद्द केलं तर त्यांना आता 21 दिवसांमध्ये रिफंड मिळणार आहे.
तर एक मोठी बातमी आहे। छत्तीसगडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झालाय। बिलासपूर इथं रेल्वेचा हा अपघात झालाय। प्रवासी रेल्वे आणि मालगाडीची जोरदार धडक झाली आहे। रेल्वे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकलेली आहे। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। छत्तीसगडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झालेला आहे। बिलासपूर इथं रेल्वेचा हा अपघात झालाय। प्रवासी रेल्वे आणि मालगाडीची जोरदार धडक झाली असून उभ्या असलेल्या मालगाडीला रेल्वे धडकलेली आहे। मराठा आरक्षणामुळे ईडब्ल्यूएसच्या प्रवेशात घट झाली आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना एससीबीसी मधून प्रवेश देण्यात येतोय, त्यामुळे त्याचा परिणाम ईडब्ल्यूएसच्या प्रवेशावर झाला आहे। एससीबीसीमुळे ईडब्ल्यूएसच्या प्रवेशांमध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये 15% घट झाली आहे। रिलायन्स ग्रुपचे संचालक अनिल अंबानी यांची देशभरातील सुमारे 7,500 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे। यात देशभरातील निवासस्थानं आणि कार्यालयांचा समावेश आहे। मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली। तसंच बनावट कंपन्यांद्वारे आपल्याच उपकंपन्यांना कर्ज देऊन कोट्यवधी रुपयांना बँकेला फसवल्याचाही आरोप ईडीकडून करण्यात आला। मालेगाव बनावट नोटा प्रकरणात मौलानाला अटक करण्यात आली। मौलाना जुबेर मोहम्मद अशरफ अन्सारी असं त्यांचं नाव असून त्यांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले। मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पैठियान गावातील मदरशांमध्ये बनावट नोटांचा मोठा साठा सापडला होता। मदरशातील खोलीत 19.78 लाख रुपयांच्या बनावट नोटा साठवून ठेवण्यात आल्या। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या खेडी कढोली गावात एका हॉटेलमध्ये गोळीबार झालाय। मित्राला गावठी पिस्तूल दाखवत असताना अचानक पिस्तुलातून गोळी सुटली। यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। सोनू बडगुजर असं जखमी तरुणाचं नाव आहे। जालना जिल्हा परिषदेसमोर एका व्यक्तीनं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। शकील पठाण असं या व्यक्तीचं नाव असून ते जाफराबाद तालुक्यातील रहिवासी आहे। शिक्षण विभागातील शालेय गणवेश वाटपात आणि पोषण आहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप या व्यक्तीकडून करण्यात आला। संभाजीनगरमधल्या निवासी गतिमंद विद्यालयातील गतिमंद विद्यार्थ्याला हातपाय बांधून कुकरच्या झाकणानं मारहाण प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली। या प्रकरणी दोषी शिक्षक, केअरटेकर आणि कर्मचारी अशा 6 जणांना निलंबित करण्यात आले। यापूर्वी मारहाण करणारे दीपक गोविंद इंगळे आणि प्रदीप वामन देहाडे दोघांना निलंबित करण्यात आले। आता एकूण 6 लोकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। पुणे प्रादेशिक परिवहन विभागानं वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 13,449 वाहन चालकांवर कारवाई केली। विना हेल्मेट वाहन चालवणं, वेगमर्यादा मोडणं, सीट बेल्ट न लावणं, नो पार्किंग यावरून कारवाईचा बडगा उगारण्यात आला। मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं मोठ्या प्रयत्नानंतर परकीय चलनाच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला। गुप्त माहितीद्वारे कस्टम अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या एका प्रवाशाच्या तपासादरम्यान त्यांच्या ट्रॉली बॅगेत मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळालं। या परकीय चलनाची भारतीय किंमत 87 लाख रुपये असल्याची माहिती आहे। अमरावतीत मेश्राम हत्याकांड प्रकरणात चांदूर रेल्वे ठाण्यातील 8 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं। तर ठाणेदार अजय हिरकरवर कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला। 1 नोव्हेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ही कारवाई केली। हातावर मेहंदी लावल्यानं चेंबूरमधील एका नामांकित शाळेत 15 ते 20 विद्यार्थिनींना वर्गात बसू न दिल्याची तक्रार पालकांनी केली। यानंतर उपशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली। तसंच याबाबत खुलासा करण्याची नोटीस शाळेला दिली। शाळेनं मात्र असा प्रकार घडल्याचा इन्कार करत आम्ही फक्त शाळेचे आणि पीटीएचे नियम पाळल्याचं म्हटलंय। नाशिकच्या शरणपूर रोडवर रात्री गोळीबाराची घटना घडली। एका आरोपीनं हवेत गोळीबार करत घरावर हल्ला केला। पोलिसांनी संशयित आरोपीला अवघ्या 15 मिनिटात ताब्यात घेतलेला आहे। हातात धारदार शस्त्र घेऊन जेहान सरकारच्या दिशेनं पळताना पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं। जालना महापालिकेने शहरातील फुल मार्केट परिसरातील दुकानावर कारवाई केली। या दुकानातून 2 क्विंटल 94 किलो प्लास्टिक जप्त केलं असून दुकानदाराकडून 5,000चा दंड वसूल करण्यात आला। माथेरानची राणी अद्याप सुरू झाली नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झालेला 1 नोव्हेंबरपासून ही टॉय ट्रेन सुरू होणार होती। 4 दिवसांपूर्वी ट्रेनची चाचणी ही यशस्वी झाली, मात्र अद्याप टॉय ट्रेन सुरू झाली नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला।